कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शाळा कुठली तुमची म्हणाला? पाटील देशमुख विद्यालय। पहिल्या 10 जणांमध्ये तुमच्या 6 जणींपैकी कधीच कोणाचा नंबर का नाही आला? गप्पा गोष्टीचा। अरे खरंच नाही आला? आम्ही मस्ती करण्यामध्ये खूप मी तुमचा ग्रुप मस्ती करायचा लास्ट बेंचवर अतिशय ढ वर्ग म्हणून आमच्या वर्गाची ओळख होती। का हो? तरी पण 10वीला आमच्या फर्स्ट इयर तोच वर्ष 100% निकाल लागला। सगळ्यात ढ वर्ग म्हणून आमच्या वर्गाची पण दरवर्षी ओळख होती आमचा- आणि ज्या वेळेला 10वी बोर्ड एक्झाम झाली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या शाळेचा 100% रिझल्ट ढ वर्गाने लावून वा वा वा. विश्वासच नव्हता बसत शिक्षक लोकांना। शिक्षकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं की ही ढ मुलं एवढा 100% रिझल्ट लावू शकतात। आनंद अश्रू होते की आता निघाली ही एकदाची बाहेर म्हणून ते डोळ्यात असं पाणी होतं की चला आता तरी नाही या भेटणार, हो ना? पण शाळेतले शिक्षक कोणी आठवतात तुम्हाला? गणिताच्या शिक्षक आठवतात कोण? मी दररोज मार खायचे त्यांचा, अच्छा. म्हात्रे मॅडम म्हणून। पण असं डब्यात काय घेऊन या किंवा काय कारल्याची भाजी कोण सांगायचं? सत्पाळ मॅडम सांगायचं। सत्पाळ मॅडम होत्या. कारल्याची भाजी सांगा. कारल्याची भाजी घेऊन या भाजी म्हणून आवडत नाही ना कारल्याची भाजी सर्वांना, खायला कंपल्सरी हवी ना. सांगायच्या। पण आम्ही टिफिन मध्ये डबल डबे टिफिन आणायचो। टिफिनला त्यांना दाखवताना ती चेक करताना ती आणि खाताना आम्ही दुसरी वेगळी। खायचो। आणि ती घरी घेऊन जायचो। आणि ही तृप्ती होती ना, ती तास चालू असतानाच डबा खायची। नाव माझं यायचं पण खायचं सर्वजण। पण बघा आता सगळ्या मिळून तुमचं नाव सांगताय। तेच सांगते, नाव त्यावेळेला पण माझंच यायचं पण खायचं सर्वजण। अजून शाळेतलं काय लक्षात आहे? माझी एक मैत्रीण होती भारती राणे म्हणून। एकदा आम्ही असंच रिसेसच्या वेळेला बाहेर गेलो आणि माईक चालू होता आणि मध्येच ती ओरडली की शाळेमध्ये बॉम्ब आहे म्हणून। पण माईकवर आणि पण ते रिसेस होती त्याच्यामुळे फक्त प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्येच ऐकायला गेलं। त्यावेळेला प्रिन्सिपलने आम्हाला बोलवून घेतलेलं आतमध्ये। मग काय ओरडल्या तुम्हाला? हो ओरडलं। काय नाव होतं प्रिन्सिपलचं तेव्हा? नीता नाईक। अच्छा, मॅडमच होत्या। भारतीच गेलेली आतमध्ये, मी नाही गेलेली। मग भारती आत गेल्या? भारती राणे म्हणून होती, एकटीच आत गेली? तिलाच पाठवलं आतमध्ये, मी नाही गेली। का? तीच ओरडलेली। आणि पीटीचे शिक्षक कोण होते? वैशाली नाईक। आम्ही त्यांना डॉन नावाने डॉन बोलायचं। नावाने हात मारायचो। का स्ट्रिक्ट पण होत्या? स्ट्रिक होत्या, प्रेमळ पण होत्या पण स्ट्रिक पण होत्या। पण तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेजच झालं 9 जूनला। त्यावेळी तर अगोदर म्हणजे 2-3 दिवस खूप पाऊस होता, असं वाटलेलं की त्यावेळी खूप पाऊस असणार। पण आता गडगडाट होतो। 9 जून कोणाचा होतो घरात? तेच करतात ते कारण त्यांना कसं जास्त बोलायची सवय, मी तेवढं जास्त बोलत नाही। काय आणि करतात त्यांना पण एरवी ते? टापटीप ठेवायची सवय आहे सर्व। मग तेच काय कामं मुलं करतात. असल्यामुळे घरात होतोच पसारा। तुम्ही पसारा करता आणि मी ते नाही, म्हणजे टाकते? मुलं पण करतात, मी पण ठेवते, नाही असं नाही, काम करते। पण त्यांना संडे असला की पूर्ण सगळं साफ पाहिजे। माझगाव डॉगला कामाला आहे त्याच्यामुळे त्यांचं कसं ते माझगाव हा, डॉक्टर आहे। हा। आपण काय करता? मी पहिले जात होती कामाला शाळेमध्ये, ऑफिस स्टाफमध्ये, पण आता नाही जात मुलांच्या ह्याच्यामुळे। तुम्ही? घरी बघण्यासाठी कोण? मी इथे इंटरनॅशनल एअरपोर्टला सुपरवायझर म्हणून काम करते। कुठल्या? अंधेरीला? होय, अच्छा, कुठे कुठे असता तुम्ही? डिपार्चरला लेवल 10ला। म्हणजे आम्ही जाताना तुम्हाला भेटणार हो आहोत? नक्कीच, हो ना? नक्कीच। मी नर्सिंग केलेला कोर्स, पण मोठा मुलगा होण्याआधी कामाला जायची, पण तो झाल्यानंतर नाही शक्य होत कारण त्याच्यामध्ये कसं नाईट ड्युटी असते, त्याच्यामुळे मुलाला बघायला कोण नव्हतं, मग बंद केलं। पण आता घरी मी लहान मुलांचं ट्युशन घेते। आणि मिस्टर कंस्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत। अच्छा, तुमच्या? मी स्वतः संपादिका आहे, माझं स्वतःचं साप्ताहिक चालतं वसई तालुक्यामध्ये। मी आणि माझे मिस्टर दोघेही ते पेपर सांभाळतो। सगळं दोघे म्हणजे मिळून? हा, पत्रकारिता सगळं आम्ही आवड आहे. करतो। हो। तुमच्याकडे? मी ॲक्च्युली माझे मिस्टर ऑफ झाल्यानंतर ॲक्च्युली आम्ही बिझनेस करत होतो दोघे मिळून। तर माझे मिस्टर ऑफ झाले, मग मी पाऊल घेतलं जॉबचं। मग आता मी फूड सप्लिमेंटचं ज्या बिझनेसमध्ये तिकडेच अकाउंटचं काम करते आणि बॉडी चेकअपही करते। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली। तुम्ही राहता कुठे म्हणाला? कांदिवलीला। कांदिवलीला. कितव्या मजल्यावर राहता तुम्ही? नाही, माडाचं घर। माडाचं घर. मग आता ते जेव्हा रात्री उशिरा येतात तेव्हा दरवाजा नॉक करतात का खिडकीतून येतात? चावी असते त्यांच्या। चावी असते. कारण इतकी वर्ष झाली ना, म्हणून म्हटलं। त्यांना मी जेव्हा राखी बांधायला जायचे ना, कारण प्रत्येक मुलाला राखी बांधायचो आम्ही शाळेत। तुम्ही सगळ्या जणी? हो, तर मग ते
खिडकीतून उडी मारून पळून जायचे ते हा त्यांना आवड आहे वाटतं. रक्षाबंधनला मी 30 ते 35 राख्या घेऊन जायची. मला शाळेत. वर्षभर कधी पेन घ्यायची गरज लागलीच नाही. 2-2, 3-3 रुपयाचे वर्षभरचे मला पेन मिळून जायचे. पण हे लोक जेव्हा राखी बांधायला यायचे ना, अख्खा वर्ग बाहेर पडून जायचा. मॉनिटर होती ना क्लासची क्लासची मॉनिटर मॉनिटर होती. तुमच्याकडून सगळे बांधून घ्यायचे. माझ्याकडून सगळे बांधून घ्यायचे. मग तुमचं लव्ह मॅरेज कधी झालं? माझं म्हणजे माझे मिस्टर मला अगोदरच, मी जेव्हा शाळेत शिकत होती त्यावेळेलाच ते मला लाईक करत होते. कुठल्या शाळेत होते ते शाळेत नव्हते ऍक्च्युली. वेकेशनला मी गावी जायचे ना, त्यांचं आणि माझं गाव एकच, तर ते पण वेकेशनला यायचे. तर ते मला खूप लाईक करायचे तेव्हा. तर ते लाईक करायचे, तुम्ही काय करायचा? मी नव्हती करत ना. मग तुम्ही कधी करायला लागले? मग 2 वर्ष 2 वेळेला त्यांनी मला प्रपोज केलं. कॉलेजला गेल्यानंतर 11वी 12वी मध्ये मी जेव्हा गेले ना, तेव्हा मग मैत्रिणींचं म्हटलं, अरे सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत, त्यांचे सगळ्यांचे बॉयफ्रेंड आहेत. आणि म्हटलं ही व्यक्ती माझ्या मागे सारखी लागली आहे, तर कुठेतरी त्यांच्यासाठी माझ्या मनात पण जागा निर्माण झाली आणि मग आमचं अफेअर झालं. आता कसं वाटतं, जाता गावी? आता हा, गावी जाणं येणं चालूच असतं. त्यांना आवडतं गाव का आता आवडेनासं झालं? नाही, त्यांना गाव फार आवडतं. आवडतं नक्की हो. का आता ते दोष देतात का गेलो तेव्हा गावी? नाही ना, देतात. त्यांचे केस गेलेत ना, तर मला सारखे बोलतात, हे बघ माझं टक्कर किती कमी केलं. त्याचे दोष तुम्हाला देतात ते? हो, कशामुळे मला देतात ते देतात. सगळ्या मैत्रिणी किंवा रिलेटिव्ह आले तरी सगळ्यांना सांगतात, कोणी विचारलं केस गेले म्हणतात, बायकोला विचारा. बरं, तुम्ही आता एकट्या इतका संघर्ष करता, या मैत्रिणींची किती साथ आहे तुम्हाला आणि कशी आहे? ॲक्च्युली काय, आता मी ज्या दिवशी मिस्टर ऑफ झाले, जवळजवळ 6 महिने मी डिप्रेशनमध्ये विचारामध्येच होती. पण जसं आमचा ग्रुप आहे त्या संपर्कात आम्ही जास्त बोलणं झालं. जे एकमेकांचा कॉल यायला की तू काय करतेस आता, काय कसं चाललंय तुझं, आम्ही आहोत, तू टेन्शन नको घेऊ, तुला काय वाटलं आम्ही मदत करू. मग त्यांच्या माझं मन मोकळं करून मी जे आजपर्यंत यांच्यासोबत आहे ते कधी विसरू शकत नाही. म्हणजे आधार बनल्या मैत्रिणी. बरं, 6 जणींमधून आता एकच नाव सांगायचंय, विचार करून सांगा सगळ्यांनी, ज्यांनी स्वभावात बदल करण्याची आवश्यकता आहे, तर तो कोणी केला पाहिजे? मी सारिकाचं सांगेन. सारिका, कारण खूप लाजरी आहे, जास्त कुठे बोलत नाही, काही नाही. तिने आता खूप हळू बोलते, 4 चौघात लगेच मिक्सअप होत नाही. बरोबर. आणि आक्रमकपणा कोणी कमी केला पाहिजे स्वभावात? सोनल. बरं, अशा तुम्ही सगळ्या जणी शाळेतल्या आठवणींपासून आतापर्यंत इतकं छान संसार चाललाय, सगळं मस्त मजा करता तुम्ही, बरोबर आहे? तुमचं कसं झालं म्हणालात प्रेम? आम्ही गावी एका लग्नामध्ये भेट झालेली. कोणाच्या? आमच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न होतं, तेव्हा आमची भेट झालेली. तेव्हा मिस्टरांनी विचारलेलं, पण तेव्हा काय एवढं वय नव्हतं, 9वीला होती मी तेव्हा. आणि मग हळूहळू ते घरी यायला लागलेले. हळूहळू म्हणजे अशी नाही, ते जसे खिडकीतून पळायचे तसे हळूहळू? नाही, माझे वडील बिल्डर होते, तर त्यांनी त्यावेळी रूम बुक केलेला माझ्या वडिलांकडे. त्या माध्यमातून ते घरी आले, येत होते. त्याच्यावर पुढे ओळख चालू झाली. मग वडिलांनी काय दिलं का डिस्काउंट काय त्यांना? नाही, ते आमच्या रिलेटिव्ह मध्येच होते, म्हणजे आमच्या फॅमिली मेंबर सारखंच होतो आम्ही, त्याच्यामुळे कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, की हो बोलले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.